बॉक्स ब्रीदिंग आपण 4च्या स्केलवर करणार आहोत. सोपं आहे, कसं करायचं समजून घ्या. श्वास घेऊन तो होल्ड करायचा 4च्या स्केलवर 1 2 3 4. मग तो सोडायचा 1 2 3 4 आणि सोडून पुन्हा रोखून धरायचा 1 2 3 4. या प्रकारे चौरसाकार श्वसन आपल्याला करायचं आहे. एक महत्वाची सूचना, सर्वांनी इकडे लक्ष द्या. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही आधी जॉईन करा. व्हिडिओ खाली बघा, तिथे तुम्हाला निशुल्क प्राणायाम कोर्स असं लिहिलेलं दिसेल. तिथेच तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यावर त्या कोर्सची माहिती ओपन होईल आणि तिथे ब्लू कलर मध्ये, निळ्या रंगामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायची एक लिंक दिसेल. ती लिंक क्लिक करा, म्हणजे तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल. तिथे रोज ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून नवनवीन प्राणायामाचे आपण प्रयोग करू. इनहेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. एक्झेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. दुसरी राऊंड हार्टबीटचा अनुभव. इनहेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. एक्झेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. तिसरी राऊंड मंत्रोच्चाराबरोबर. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. इनहेल स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. होल्ड स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. एक्झेल स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. होल्ड स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. श्वास घेताना हळूहळू 1 2 3 4 या स्केलवर. डोळे उघडून जर या 3 राऊंड केल्या तरी सुद्धा चालेल. नंतर स्वतःचा सराव करत असताना एकदा तुम्हाला जमू लागलं की मग डोळे बंद करून करू शकता. इनहेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. एक्झेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. दुसरी राऊंड हार्टबीटचा अनुभव. इनहेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. एक्झेल 1 2 3 4. होल्ड 1 2 3 4. तिसरी राऊंड मंत्रोच्चाराबरोबर. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. इनहेल स्वस्ति शांती मंगलम पूर्णम. होल्ड स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. एक्झेल स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. होल्ड स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. नेहमीचं श्वसन कसं होतं? आतमध्ये येतोय आणि जातोय, म्हणजे ते 2 टप्प्यात होत असतं. यामध्ये आपण काय करू? 4 टप्प्यामध्ये हे श्वसन पूर्ण करू. जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं अजून तुम्हाला काय बरं ऍड करता येईल, तर प्रत्येक 4 टप्पे जे आहेत त्यामध्ये 1 2 3 4 आकडे न मोजता आपण आपल्या हृदयाची धडधड अनुभव करू. हार्टबीट 1 2 3 4. पुन्हा 1 2 3 4. पुन्हा सोडताना 1 2 3 4. सोडून होल्ड करताना 1 2 3 4. ह्या प्रकारे आपण हे बॉक्स ब्रीदिंग अधिक डेव्हलप करू आणि त्याच्याही पुढची अधिक प्रगत बॉक्स ब्रीदिंगची अवस्था काय असेल, तर
मंत्र उच्चार करू. आपल्याला आवडणारा कुठलाही सोपा मंत्र या बॉक्स ब्रीदिंगच्या तालावर श्वास घेताना 4 स्टेप्स मध्ये एक मंत्र, रोखून धरल्यावर 4 स्टेप्स मध्ये एक मंत्र, सोडत असताना 4 स्टेप मध्ये एक मंत्र आणि सोडल्यानंतर होल्ड केल्यावर 4 स्टेप मध्ये एक मंत्र. मंत्र असू शकतो, ॲफर्मेशन असू शकतं, आजच्या दिवसाबद्दल काही चांगली स्मरण असू शकतात, स्वस्ती शांती मंगलम पूर्णम या प्रकारचे शब्द. तेव्हा हे सगळे मंत्र आपल्याला अनुभव करत त्याच्याबरोबर कनेक्ट होऊन म्हणायचे आहेत. फिजिकली काय केलं ह्याला जास्त महत्व नाही, तर मन गुंतवून मन ओतून काय केलं ह्यालाच मार्क आहेत, ह्यालाच महत्व आहे. सरळ सुरू करूया. पहिली राऊंड. इनहेल 1 2 3 4, होल्ड 1 2 3 4, एक्झेल 1 2 3 4, होल्ड 1 2 3 4. दुसरी राऊंड. हार्टबीटचा अनुभव. इनहेल 1 2 3 4, होल्ड 1 2 3 4, एक्झेल 1 2 3 4, होल्ड 1 2 3 4. तिसरी राऊंड मंत्रोच्चाराबरोबर. स्वस्ती शांती मंगलम पूर्णम, स्वस्ती शांती मंगलम पूर्णम, स्वस्ती शांती मंगलम पूर्णम, स्वस्ती शांती मंगलम पूर्णम. इनहेल स्वस्ती शांती मंगलम पूर्णम, होल्ड स्वस्ति शांति मंगलम पूर्णम, एक्झेल स्वस्ति शांति मंगलम पूर्णम, होल्ड स्वस्ति शांति मंगलम पूर्णम. बॉक्स ब्रीदिंग मुळे मनाचा फोकस वाढेल, मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. नियमित अभ्यास केल्याने अशी एक मानसिकता आणि सवय निर्माण होते ज्यामध्ये आपण हातात घेतलेल्या कामावर अधिक चांगल्या प्रकारे मन ओतून फोकस करू लागतो. मन शांत होतं, श्वसन नियमित होतं, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो, शरीर आणि मन एकत्र जोडलं जातं, आनंद उत्साह निर्माण होतो. असे अनेक फायदे या बॉक्स ब्रीदिंगचे आहेत. जेव्हा आपण मंत्रोच्चाराबरोबर किंवा हृदयाची धडधड याच्याशी जोडून आपण बॉक्स ब्रीदिंग करतो तेव्हा एक तत्व अभ्यास होतो आणि आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी सुंदर असं ज्ञान आतमधून उत्पन्न होतं. असे सर्व याचे फायदे.